संधी आल्या तत्पूर्वी आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो आहे। अगदी जर का पाहिला तर या दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये पाहतोय सन्माननीय अजयदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सावंत साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जात आहे। डाऊर नगरचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। सदरक्षणाय खलनिग्रहणाय चांगल्यासाठी चांगला वाईट षटकाने सामना फिरवला होता। मला वाटते हे ते एक गोलंदाज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवूया। खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या कार्यक्रमाप्रती उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार। चलूया आपण आमच्या नवोदित समालोचन कक्षाच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला एक नवा आवाज ऐकायला मिळेल। सोनू पाटील साठी सुवर्ण संधी आल्या प्रत्येक 6 साठी प्रत्येक यावेळचा पहिलाच बॉल मैदानावरती डॉट पाहायला मिळाला। सोनू पाटील साठी सुवर्ण संधी असणार आहे बॅक टू बॅक 3 6 साठी। आपण पाहताय सुमित म्हात्रे स्पर्धेचे स्मित म्हात्रे स्पर्धेचे आयोजक त्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे। त्यानंतर सचिन दादा घबाडी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जर का पाहिलं तर 3 बॉल 3 चौकारांसाठी 1000 रुपये, त्यानंतर 3 बॉल 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज, त्यानंतर रवी मांडेलकर यांच्या माध्यमातून देखील 3 6 साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज। त्यानंतर आपण पाहताय सन्माननीय जयेश ठाकूर यांच्या माध्यमातून देखील 3 बॉल 3 6 साठी अगदी 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे। जाऊयात कॉम बॉक्सच्या दिशेनं। इथं मात्र सुस्वागतम जमलेल्या क्रिकेट रसिकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। इथं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देऊन जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथं मात्र आपल्याला एका बाजूला पिरकोन एका बाजूला SPCC करंजा इथं मात्र पाहायला मिळेल। आणि इथं मात्र गोलीचा वेगानं आपल्याला चौकार येताना पाहायला मिळाला प्रणवच्या बॅट मधून। इथं मात्र ठोक डीजे इथं मात्र लाईट चौकार। इथं मात्र आपल्याला डॉट चेंडू नंतर आपल्याला चौकार पाहायला मिळाला। धाव फलक्यात झाल्यात ती 5 धावा। इथं मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला। टोलवलेला चेंडू पाहूया उचलतील फेकतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना। इथं मात्र प्रणवना धाव फलक्यात झाल्यात ती 6। इथं मध्ये आपल्याला शॉट पाहायला मिळाला 13 का फुल 17 कमाला। इथं मध्ये टोकला यावेळी षटकार सोनूच्या बॅट मधून पाहायला मिळाला। बिग हिट लॉफ्टेड हिट पाहायला मिळाला इथं मध्ये सोनूच्या बॅट मधून। काल आपण करंजा गावामध्ये बरसलेला हा सोनू पाटील फॉर्मला पाहायला मिळाला होता, ज्याच्या अंगावर पैशांची पाऊस पाहायला मिळाला होता। जो आज मात्र मुलेखंड या गावामध्ये आपल्याला उतुंग असं फटके टोलवताना पाहायला मिळतील सोनू पाटील। इथं मात्र मारायचं होतं लेग साइडला चेंडू। इथं मात्र लाईन निर्धाव चेंडू पहिल्या षटकातील खेळ संपला। इथं मात्र धाव फलक्यात झाल्या ती 12 धावा। इथं मात्र आपल्याला लॉफ्टेड हिट पाहायला मिळाला होता बिग हिट सोनू पाटीलच्या बॅट मधून। मास्टर सुरमधुर संगीत पाहायला मिळाला डीजेच्या माध्यमातून। इथं मध्ये आपल्याला टाइम सेट केला गेलाय 20 मिनिटाचा। इथं 4 षटक संपावे लागतील 20 मिनिटांमध्ये। टीम मीटिंग करू नये इथं मध्ये टाइम सेट केला। इथं मध्ये टाइम वाचवावा लागेल तुम्हाला। पहिल्या षटकामध्ये पाहिला तर 12 धावा आल्यात। बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल सूरज मोकल पिरकोन गावाचा उत्कृष्ट गोलंदाज जाणवला जाईल। पहिली मॅच आपण पाहिले जिंकली आहे मोरा टीमनं भवरा टीम आपण उद्याच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी यायचं आहे, याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे। उद्या दुसरी मॅच आपली असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। उद्या पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं इथं मध्ये डॉट चेंडू पाहायला मिळाला। इथं मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली।
सूरज मोकलची. पाहूया दुसरा चेंडू कुठल्या प्रकारचा आहे. इथं म्हणता पंचांचा निर्णय आला व्हाईट चेंडू. इथं म्हणता अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळाला या चेंडू आणि व्हाईट चेंडू आलाय. डबल कॅच झाल्या ती 13 धावा. बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल सूरज मोकल. इथं मध्ये पुन्हा एकदा व्हाईट चेंडू सलगचा व्हाईट चेंडू पाहायला मिळाला सूरज मोकलच्या माध्यमातून. इथं मध्ये आलाय व्हाईट चेंडू. इथं मध्ये आलाय निर्धाव चेंडू. इथं मध्ये 2 व्हाईटच्या नंतर आपल्याला एक डॉट पाहायला मिळाला सूरज मोकलच्या माध्यमातून. इथं मध्ये धाव फलकात झाल्या ती 14 धावा. इथं मध्ये लॉफ्टेड हेड पाहायला मिळाला. पाहूया किती धावा येतील. इथं मध्ये चौकार पाहायला मिळाला. गोलीचं वेगानं चौकार पाहायला मधुर संगीत पाहायला मिळाला डीजेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेनं. इथं मध्ये चौकार आलाय. इथं मध्ये आलाय व्हाईट चेंडू. स्पीड अप तुमचा टाइम सेट केला गेलाय. 20 मिनिटांमध्ये 4 षटके हातलायचे. इथं मध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र चेंडू जाणवला जातो यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि इथं मध्ये आलाय निर्धाव चेंडू. इथं मला फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला. पाहूया क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत एक धावा दोन्ही फलंदाजांना पूर्ण केल्यात. डबल कॅच झाल्या 23. या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. मोठा फटका पाहायला मिळेल का सोनू पाटीलच्या बॅट मधून. इथं माझा फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला होता. इथं पाहूया. इथं मात्र आउटफील्ड पाहिली तर फास्ट आहे. इथं मात्र आलाय. इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. चांगली थ्रो पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून आणि इथं मात्र दुसरा षटकाचा खेळ संपलाय. संपलाय आणि टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहता आतापर्यंत 22 धावा जिथे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानावरती अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने आपल्याला प्रणय पाहायला मिळणार आहे तर त्याला साथ देत असताना सोनू पाटील वरती सर्व प्रेक्षकांच्या आणि सर्व आपण पाहताय मान्यवरांच्या नजरा लागल्यात. ज्याच्यासाठी प्रत्येक जर का पाहिला तर षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी पैशांचा पाऊस आणि पाऊस मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी जर का पाहिलात तर 2000 तर नंतर 1000 अशा रीतीनं भरपूर पैशांची बारिश मैदानावरती त्याच्या माध्यमातून केली जाते. जर का आपण पाहिलात तर मैदानावरती 2 षटकं संपलीत आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 22 धावा या पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाच्या मोर्चावरती आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे.
रुपेश याच्यासाठी सुवर्ण संधी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाला यावेळच्या पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज आपण मैदानावरती पाहायला मिळतोय. रुपेश म्हात्रे याच्यासाठी सुवर्ण संधी आपण पाहताय. सन्माननीय गोपाल पाटील पिरकोन टीमचे ओनर त्यांच्या माध्यमातून सलग 3 विकेट साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि जर का पाहिलं तर पहिली विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती गणराज आपल्याला पाहायला मिळतात सलामीला, जिथे वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले त्यांचे. अगदी जर का पाहिलं तर पिताश्री जैन कडू कोली साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि अगदी जर का आपण पाहिलात तर मैदानावरती पहिला बॉल विकेट पाहायला मिळाली. आणि अगदी जर का पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन इनाइट नंबर 3 वरती आपल्याला गणराज पाहायला मिळणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणारा बॅट्समन गणराजसाठी. ज्यावेळचा बॉल आपण पाहताय मैदानावरती वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. आणि अगदी जर का पाहिलात तर बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल मैदानावरती. पहिल्या बॉलवरती विकेट तर नंतरचा डॉट बॉल. गणराजसाठी आपण पाहता प्रत्येक षटकारासाठी त्यांचे वडील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि जर का पाहतो विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहता बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक खेळतोय, प्लंबल पाहायला मिळाला आणि त्याचा मात्र पुरेपूर वापर. बॉल सीमारेषा पार. अगदी जर का पाहिला तर विकेट त्यानंतरचा डॉट बॉल. आणि जर का आपण पाहिला तर आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहताय अलॉंग द कार्पेट फटका पाहायला मिळाला. सोनू पाटील स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहता मिसफील्ड पाहायला मिळाली आणि जिथे रन आउटची संधी निर्माण झाली आहे. आणि जर का पाहिला तर अगदी डायू देखील मैदानावरती सोनू पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आपण पाहताय तिसऱ्या पंचांना यावेळी रेफर केलं जाईल मैदानावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि जिथे रन आउटच्या साठी आपण मैदानावरती पाहताय तिसऱ्या पंचांना रेफ्यू केलं गेलंय. डिसिजन पेंडिंग असणार आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसातली. जर का आपण पाहिले तर मॅच ई ग्रुप मधील दुसरी मॅच एका बाजूने जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला जसकार या दोन टीम दरम्यान पाहायला मिळणार आहे. सी ग्रुप मधील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जसकार या दोन टीम दरम्यान डिसिजन पेंडिंग असणार आहे. तत्पूर्वी आम्ही इन्व्हाइट करतोय जय दुर्गा नागाव टीमचे टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आणि जसकार टीमचे टीम कॅप्टन आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करूयात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जर का आपण दोन्ही टीमचे टीम कॅप्टन उपस्थित राहिला नाही आहेत तर मात्र षटक कमी दिले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे मैदानावरती. आपण पाहताय सुंदर डायू देखील पाहायला मिळाला. सोनू पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी जर का पाहिलात तर बॅट्समन रन आउटच्या स्वरूपामध्ये सोनू पाटील होईल. बॅक टू द डगआउट.
थँक्यू सो मच. आतापर्यंत आपण पाहता षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आणि ज्यामधील 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 2 गडी बाद झाल्यानंतर 33 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच ज्यामध्ये आम्ही इन्व्हाइट करतोय पुन्हा जय दुर्गा नागाव टीमचे टीम कॅप्टन आणि जसकार टीमचे टीम कॅप्टन. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे आणि आपण पाहताय गणेश जी म्हात्रे यांचं देखील आगमन झालं त्याचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरून संपुष्टात आलाय आणि आतापर्यंत आपण पाहताय धावा स्कोर कार्ड वरती अगदी 11.0 सरासरीनं 33 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिलं तर टायमर देखील सेट केलाय. 3 षटक संपल्यानंतर मैदानावरती 14 मिनिटांचा कालावधी देखील संपला याची देखील टीमच्या टीम कॅप्टन नोंद घ्यायची आहे. मैदानावरती षटक संपली 3 आणि धावा 33. कमांड डीजे. आपल्याला पाहायला मिळाला 3 षटक संपल्यानंतर आतापर्यंत 33 धावा पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाज सूरज मोकल साठी पाव्यात विकेट हॅट्रिक संपादित केली जाईल का? 33 धावा. यावेळच्या बॉलवरती देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही आहे. स्ट्राईक एंड वरती आपण बॅट्समन पाहत आहे विजय म्हात्रे पाहायला मिळतात आणि अगदी जर का पाहिलात तर आतापर्यंत 33 धावा. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहताय मैदानावरती डॉट बॉल पाहत मिळालाय आणि नेक्स्ट मॅच साठी मी इन्व्हाइट करतोय. शेवटचा कॉल असणार आहे जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जसकार या टीमला मी इन्व्हाइट करतो की टॉस साठी याचा शेवटचा कॉल आपल्यासाठी असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती आपण पाहताय 4थं षटक प्रगती पथावरती. यावेळच्या बॉलवरती देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु आपण पाहताय चेंडू गॅप मधून जशा प्रकारे रिकाम्या जागा भरावा अशा रीतीने बॉलला पाठवून दिलाय. सीमारेषा पार येईल चौकार. बॉल साठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मैदानावरती आपण पाहता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे जसकार. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये पाहायला मिळाला परंतु जर का पाहिला तर या बॉलवरती एक धावसंख्या सहजरीने कंप्लीट केली जाईल. जय दुर्गा नागाव टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत तर आम्ही जसकार टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की आपल्यासाठी शेवटचा कॉल असणार आहे. आपण टॉस साठी यायचा आहे अन्यथा जर का आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आला नाही आहे तर मात्र जय दुर्गा नागाव टीमच्या टीम कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळचा बॉल आपण पाहता आव्हानचा चेंडू पाहायला मिळाला आणि अगदी जर का पाहिला तर आउटफील्ड फास्ट आणि बॉल होईल फरार. ना दसरा ना दिवाळी मैदानावरती अगदी पाहायला आपल्याला पाहायला मिळाला मैदानावरती. जरूर जर का आपण पाहिलात तर आतापर्यंत या बॉलवरती 5 धावा अगदी ऍड केल्या जात आहेत. 5 धाब्याने टोटल स्कोर कार्ड 43 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. अगदी पहिली मॅच जर का आपण पाहिलेत ना तर 1 बॉल 3 ची आवश्यकता असताना बॅट्समन अगदी दाखवलेली हिंमत आणि रिव्हर्स स्ट्रोकचा चौकार. यावेळचा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. अगदी बॉल पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाला देखील चेंडू सापडला नाही आणि यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. 4थं षटक प्रगती पथावरती असताना शेवटचा 1 अंतिमचा बॉल प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत जर का पाहिला तर बॉल संपलेत 5 आणि टोटल धावसंख्या पाहायला मिळतात 43.
यावेळच्या बॉलवरती चेंडू बराच काल जर का आपण पाहिला तर यावेळच्या बॉलवरती अलॉंग द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला, मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती पाहायला मिळाला दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. आणि जर का आपण पाहायला मिळाला आतापर्यंत 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्यात आणि चला 12th मॅन आपण मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक केला जाईल आणि मैदानावरती आपण पाहता 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर 45 धावा स्कोर कार्ड वरती. कम ऑन डीजे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार दोन्ही टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत. चला जसकार टीमचे टीम कॅप्टन तदनंतर जय दुर्गा नागाव टीमच्या टीम कॅप्टनला देखील आम्ही इन्व्हाइट करतोय की दोन्ही टीमचे टीम कॅप्टन आपण याच्या टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूने जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे ती म्हणजे अगदी जर का पाहिलात तर जसकार या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात ना तर तो चौकार पाहायला मिळाला, अगदी जर का पाहिलात तर मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तिथे चौकार आणि तदनंतर जर का पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय आणि मैदानावरती 45 धावा पाहायला मिळतात. आणि जर का पाहिलं तर मैदानावरतून सोनू पाटील देखील बाद होताना पाहायला मिळाले. अगदी जर का पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये त्याला मैदान सोडावं लागलं आणि जर का आपण पाहिलं तर मैदानावरती आतापर्यंत पाहताय षटकं संपली 4 आणि धावा अगदी पाहताय 45 धावा. 2 गडी बाद झाल्यानंतर 45 धावा आतापर्यंत आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळतं पिरकोन संघ मैदानावरती टॉस जिंकला आणि आपण पाहता क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय आणि आपण पाहता बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं SPCC करंजा टीमला आणि 4 षटकांमध्ये 45 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजच्या मोर्चावरती विशाल गावण पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 5 अर्थात स्ट्रॉंग ओव्हर टाकण्यासाठी त्यांच्यासाठी हातामध्ये चेंडू सोपवला जातो आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळचा लोवर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला आहे. अगदी जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी बॉल वरती आलेत, बॉलला अडवतील फेकतील तत्पूर्वी आपण पाहत आहे सहजरीतीने मैदानावरती 2 धावा कंप्लीट केल्यात आणि अगदी जर का पाहिलं तर 2 धावेच्या साहाय्याने 47 धावा स्कोर कार्ड वरती. पाहतोय सांजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय श्री सागरजी वाघमारे यांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. आपण पाहता पिरकोन टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय गोपाल पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहता बॅक टू बॅक 2 विकेटला 500 रुपये असतील. यावेळच्या बॉलवरती बिग करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पाहताय बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येणार नाही आहे. येईल डॉट बॉल मैदानावरती आणि अगदी जर का पाहिला तर विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये असतील आणि 2 विकेट साठी 500 रुपये असतील याची देखील. आणि जर का पाहिला तर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल साठी देखील 1000 रुपये असतील. पाहूयात जर का पाहिला तर 3 डॉट बॉल आले तर 1000 रुपये असतील. 3 बॉल वरती 3 विकेट्स पाहायला मिळाला तरी देखील 1000 रुपये असतील. त्यानंतर 2 बॉल वरती 2 विकेट्स जरी आल्या तरी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळचा लोवर फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळाला परंतु आपण पाहताय पंचांचा इशारा येईल इट्स अ वाईड बॉल. मैदानावरती अवांतर चेंडू पाहायला मिळाला आहे आणि टोटल स्कोर कार्ड 48 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे 48 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या. आणि जर का पाहिलात तर मैदानावरती षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिलात तर करंजा टीमच्या माध्यमातून डग आउट मध्ये सर्व खेळाडू शांत पाहायला मिळतात. अजूनही मैदानावरती आपण पाहताय दोन्ही बॅट्समन संघर्ष करतायत परंतु जर का पाहिलात तर पॅटर्न बॉलचा नीट कायसा संपर्क येत नाही आहे आणि आपण पाहताय मैदानावरती 1 धाव संख्या पाहायला मिळाली. एका धावेने 49 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आणि बॉल संपले 3. अजूनही 3 बॉल असतील. हव्या 3 बॉल वरती 2 बिग हिट जरी आले तरी मात्र एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु शेवटचे 3 बॉल असतील. हव्या 3 बॉल वरती कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल स्ट्राईक वरती आपल्याला गणराज कोहली पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळचा लोवर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळतील. बॉलला अडवतील फेकतील तत्पूर्वी एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करण्याचा प्रयत्न परंतु दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन रन आउट. बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे.
संघ मैदानावरती आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. शेवटचा बॉल पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील टार्गेट सेट करणारा. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मोठा फटका, बॅट मधून सुमधुर आवाज, चेंडू सीमारेषा पार. या बॉलवरती धावा येतील 6 आणि 6 धावेने तब्बल टीमचं स्कोर कार्ड पाहायला मिळाला आहे. अगदी धावा पाहायला मिळाल्या 57 आणि विजयासाठी बॉल असतील येणार 30 आणि धावा करायच्या 58. तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे आतिश पाटील सर आम्हाला जोडले जातील. मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे RP जस्कार आणि त्यांच्या विरोधामध्ये जय दुर्गा नागाव या दोन टीम दरम्यान टॉस पाहायला मिळेल. आणि सन्मान्य आम्ही इन्व्हाइट करतो की राहुल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं. आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूने RP जस्कार, रत्नेश्वरी प्रसन्न जस्कार टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये बिग फाईट येताना आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिलं तर जय दुर्गा नागाव या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, आतिश पाटील सर आपल्याला जोडले जातील. येस, थँक्यू शंतनू. एका बाजूला नागाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जस्कारचा संघ असणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. सुरुवातीला आपण देऊयात दोन्ही संघांना शुभेच्छा. चांगला खेळ करा. फार मोठी स्पर्धा. हु इज अ कॉल? हेड इज अ कॉल. हेड. आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. कॉमन निर्णय क्षेत्ररक्षण घेतलाय. समोरचा संघ बलाढ्य आहे. जस्कार संघ म्हटला तर फार मोठी ताकद आजवर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली आहे. या संघासोबत खेळताना काही आगळी वेगळी रणनीती आणि कोणत्या खेळाडूंवर एक जबाबदारी असेल तुमच्या संघामध्ये? सर्वात प्रथमच्या टॉप ऑर्डरच्या खेळांवर जबाबदारी असेल आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बरं, यावर्षी जय दुर्गा नागाव संघाने किती ट्रॉफी जिंकल्यात? 2 ट्रॉफी समोरच्या संघानं जिंकल्यात. संमिश्र यश त्यांच्या संघाला मिळालेलं आहे. या अगोदर आपण जय दुर्गा नागाव संघासोबत कधी खेळलायत का? नाही, अजूनपर्यंत आता या हंगामात काही एकही मॅच झालेली नाही आहे. बरं, जस्कार संघाचा या वर्षीचा प्रवास कसा सुरू आहे? किती ट्रॉफीज आल्यात? एकच ट्रॉफी आले. जास्त टुर्नामेंट नाही खेळलो, पण चांगला आहे परफॉर्मन्स. एकंदर एक ट्रॉफी, चांगला प्रवास आहे. आणखी फार मोठ्या रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहेत. आयोजन कसं वाटतंय तुम्हाला? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. चांगला खेळ करा, प्रेक्षकांची मनं जिंका. चलूया याच प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण सन्माननीय गणेश म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय गणेश म्हात्रे साहेबांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा ज्यांच्या नावानं ट्रॉफी भरवली जात आहे असे सन्माननीय चांजे विभागाचे किंगमेकर आणि चांजे गावाचे सरपंच अजयदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातोय. एक एक पाठीराखा, एक एक सहकारी, एक एक कार्यकर्ता या माणसानं आपला केलाय. साधी राहणी, उच्च विचारधारा या माणसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटणार नाही की इतके कार्यकर्ते, इतकी ओळख त्यांच्या पाठीमागे असेल. पण दादा म्हात्रेंनी ही जी केलेले काम आहे आणि त्या कामाची पोचपावती आपल्याला त्यांच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. चलूया, एक नवाकोरा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तोवर आपण विनंती करू मुलेखंड गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांना की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया आपली जागा अजयदादांनी आणि जितेंद्र घरत साहेबांनी या मंचकावर केलेली आहे. मग आपण कोणत्याही पक्षाचे असाल, कोणत्याही संघटनेचे असाल, या स्पर्धेशी आणि राजकारणाशी मुळात तसा काही संबंध नाही. ही स्पर्धा आपल्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि आपल्या गावाच्या एकीची आहे. तेव्हा आपण सर्वांनी या अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. आणि तदनंतर दोन्ही टीम साठी आम्ही सांगतोय की रिव्ह्यू फक्त बिमर साठी असणार आहे आणि जर का दुसरा रिव्ह्यू फक्त पंचांनी डाऊटफुल असेल तरच रिव्ह्यू असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिलं तर डग आउट मध्ये फक्त खेळणारे 11 खेळाडूच बसतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच. शंतोणी यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खऱ्या अर्थाने याच गावाचा आवाज, मुळेकणी गावाचा आवाज, शंतोणी यांचा आवाज तुम्ही ऐकलात.
खऱ्या अर्थाने कमी वयामध्ये या समालोचकाने एक उंच भरारी देखील घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या समेत अतिश पाटील सर हेही जॉईन झालेत. खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ऐकायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. एका बाजूला फिरकोन आहे, दुसऱ्या बाजूला SPCC करंजा टीम आपल्याला पाहायला मिळते. ओपी सर तुम्हाला एक मिनिट आम्ही या ठिकाणी थांबवतोय. द लेजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट सोनारी गावाचा एक हर हुन्नरी खेळाडू ज्याला आपण टेनिस बॉल मधला एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणतो, जे कडू प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहेत त्यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. खर तर घरचे ऋणानुबंध आहेत, आपल्यासारख्या माणसाला विनंतीची गरज नाही. हे व्यासपीठ आपल्यासाठी या ठिकाणी मोकळं असणार आहे. तेव्हा मी जयेंद्र कडू सोनारी यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. ओव्हर टू बपी सर. चला सलामीची जोडी तेजस पाटील त्याच्या समवेत सिद्धेश घरत आपल्याला पाहायला, सिद्धार्थ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. P1चं पहिलं षटक घेऊन येतात हिरेंद्र भगत आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पाटील, सिद्धेश म्हात्रे, हिरेंद्र घरत. चला मॅच लॉईल सुरुवात. टार्गेट चेस करायचं 58चं. राईट अप ओ द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजा. पहिला बॉल मात्र चांगल्या टप्प्यावरती हरिंद्र यांचा पाहायला मिळतोय. 58 धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करत असताना आपल्याला पाहतोय टीम आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला करंजा आहे, दुसऱ्या बाजूला फिरकोन आहे. फिरकोन टीम बॅटिंग करते. आता 58 धावा त्यांना चेस करायच्यात. P1चं पहिलं षटक पाहायला मिळतोय प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला काय फटका लगावलाय तेजस पाटीलच्या बॅटमधनं. अकाउंट ओपन होणारा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जयेंद्र कडू यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करत आहोत. षटकार पाहायला मिळाला आपल्याला ऑन साइडला. खऱ्या अर्थाने चुकून दिलं स्वतःलाही त्या ठिकाणी आणि ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळाला. हरिंद्र यांचा तिसरा बॉल. राईट अप होतं विकेट. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउन्स सीमा रेषा पार. तेजस पाटीलच्या बॅटमधनं षटकारानंतर आलेला हा चौकार. कव्हरला वाडा शॉट क्रॅकिंग कव्हर पाहायला मिळाला. तेजस पाटील यांच्या बॅटमधनं लाजवाब बॅटिंग पाहायला मिळतं. पहिला चेंडू फसवा जरूर टाकला होता हरिंद्र याने. त्याच्यानंतरच्या मात्र दोन्ही बॉल मात्र खूप चांगल्या पद्धतीने रीड केले आणि त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाले आपल्याला तेजस पाटील यांचे. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र प्रत्युत्तर देतो आहे तेजस पाटील. फिरकोन टीम बॅटिंग करते. 58 धावसंख्येचा पाठलाग करते. मागच्या मॅच मध्ये 40 धावसंख्येवरती मात्र घाम फोडला होता मांगीरदेव भवरा टीमला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकारानंतर आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. लगातारचे दुसरा चौकार पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. दुसरा चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यानंतर मिड विकेट रिजनला गोलंदाजाला मात्र कानमंत्र दिले गेलेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करेल. P1च्या षटकामध्ये तुम्हाला विकेट्स भरपूर महत्वाचे असतील. याही वेळचा मात्र बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला. क्लोज आहे, भरपूर क्लोज आहे आणि इथे फलंदाज कदाचित पाहूयात काय घडतंय. डिसिजन आलेला नाहीये पंचांचा, परंतु
रिव्ह्यू घेतला गेला पंचांनी, परंतु या फलंदाजाने मात्र ती होप सोडलेली आहे. अशा सोडलेल्या आहेत का तो पॉपिंग क्रीज मध्ये परतलाय हे त्याला माहिती आहे. क्रीज पासून कदाचित थोडासा लांब असेल. चलो याच दरम्यान मी योगेश दादा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. आमच्या मुलेखंड तेलीपाडा गावाचे आमचे परम मित्र योगेश म्हात्रे, आपणास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. चला फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जात असताना सिद्धार्थ म्हात्रे मात्र स्वस्त्यामध्ये परततोय. पिरकोट टीमला मोठा धक्का लागला. अगदी स्वस्त्यात विकेट गेलेली आहे सिद्धार्थ म्हात्रे याची आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर पिरकोट टीमचा. चलो याच दरम्यान आपण विनंती करू आमच्या नागाव टेनिस क्रिकेटची अनबान शान, नवोदित चेहरा, यंग टॅलेंट, उभरता सितारा चिंट्या रेड्डी यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. संयोजकांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत. चिंट्या रेड्डी आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. चला पिरकोन टीम ही चांगल्या फॉर्म मध्ये. आमच्यापर्यंत एक माहिती येते विशाल गावंड कल्याणी मात्र मालिकावीरचा पुरस्कार घेतलेला आहे. सायकल त्याला मिळाली कालच्या दिवसामध्ये खुपट्याच्या मैदानावरती आणि तो आता नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केल्या गेल्या. विकेट किपर आपण पाहतोय जोरदार अपील गोलंदाजीची ही, परंतु त्याच्यानंतर जर पहिलं चांगला कमबॅक पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा 1 गडी बाद सद्यस्थिती पाहायला मिळते पिरकोन टीमची. चलो याच दरम्यान आपण परत एकदा सन्मानाच्या दिशेने जाऊ. आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये क्रिकेट तुम्ही किती वर्ष खेळला त्याला महत्व नाही, क्रिकेट तुम्ही कसं खेळला त्याला फार महत्व आहे. आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याला सेन्सिबल क्रिकेट म्हणून ओळख आहे, उपाधी आहे, असे आमचे सोनारी गावचे मित्र जयेंद्र कडू यांची खास उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांना मी विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. मी मंदार म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा. म्हात्रे आपणास करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जयेंद्र कडू यांचा सन्मान या ठिकाणी त्यांना समर्पित करावा. क्रिकेटच्या खेळातला एक सच्चा खेळाडू म्हणून ज्याची ओळख जयेंद्र कडू यांचा सन्मान या ठिकाणी आजच्या संयोजनामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. आपली क्रिकेटची कारकीर्द फार मोठी राहिली आहे, त्याबद्दल निश्चितपणे तुमचं आम्ही अभिनंदन करत आहोत. याच दरम्यान मुलेखंड चांजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सागर वाघमारे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. यावेळचा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती आपण अभिषेकला पाहतोय. P2चं दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतो, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा 14 धावा आल्यात. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल गावंड ज्याने मात्र मालिकावीरचा पुरस्कार कालच घेतला. सायकल घेतली, आपल्या नावावरती सायकल गेलेली आहे खुपट्याच्या मैदानावरती, परंतु आज या मुळेखंडच्या मैदानावरती थोडासा मात्र संघर्ष करतो, जिथे मात्र लगातारचे 2 बॉल तो बीट झाला. खूप चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, जिथे मात्र त्यांनी रिलीज केलेत. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभिषेक यांच्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. गोलंदाजी मार्क वरती अभिषेक पाहायला मिळतात. SPC करंजा टीम कडनं आपण पाहतोय राईट मुद विकेटने. अवलचा बॉल चांगला फटका लगावला, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषा पार. तिसऱ्या बॉल वरती विशाल गावंडने स्वतःचा अकाउंट खोललाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. कमिटी सगळे मित्र एकाच कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपले जातील. आजची स्पर्धा ज्या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळते ना, ते या स्पर्धेचे सर्व शिलेदार एकाच फ्रेम मध्ये आपण पाहतोय. गोपी सर
मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पहा. कोणत्या फलंदाजाचा झेल सोडलाय टीम SPCC कारंजा, कारण की या खेळाडूची विकेट भरपूर महत्वाची होती. तुम्ही 58 धावसंख्येचा पाठलाग करता आणि पिरकोन टीमला मिळाली आहे खऱ्या अर्थाने ही गोल्डन संधी मिळाली आहे. विशाल गावण जो इन्फॉर्म फलंदाज आहे पिरकोन टीमचा, त्याला जीवनदान मिळालं आणि करंजा टीम मात्र आता थोडासा संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली एक. करंजा टीम कडनं आपण पाहतोय एक अगदी छोटा समालोचक आमच्या सोबत जोडला गेला, दीपक नाईक. खऱ्या अर्थाने खूप मोठमोठी स्पर्धा तोही येणाऱ्या काळामध्ये करेल. अगदी वय लहान आहे परंतु सुरुवात चांगली झालेली आहे. समालोचन करण्यासाठी आत्मविश्वासही तेवढाच लागतो आणि ते त्याच्याकडे आहे. आता मात्र गावाच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी याला यावेळचा बॉल मात्र कट केलाय, गलीवरनं खेळून काढलाय. चेंडू सीमा रेषा लगत चाललाय, थांबणारा नाहीये. या मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा रेषा पार, आणखीन एक चौकार. चला तर पिरकोन टीम जर हा सामना जिंकला, त्यावेळेचा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. चला पिरकोन टीम जर हा सामना जिंकला तर सन्माननीय गोपाल शेठ पाटील यांच्या वतीनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. समालोचक दीपक नाईक यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला ही मॅच जिंकायची आहे. आता दीपक ही तेच म्हणत असेल, पिरकोन टीम यांनी मात्र प्राइज लावलेला पण त्यांच्या गावाच्या टीमच्या अगेन्स्ट लावलेला. याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंटची ओनर सन्माननीय संकेत कडू या ठिकाणी आहेत. त्यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. सन्माननीय संकेत कडू या, आपलं स्वागत असेल. चला दीपक नाईक हे समालोचक आहे करंजाचे आणि पाठीराखी देखील आहेत ते. आणि समोरची टीम पिरकोन यांनी पैसे लावले. जर पिरकोन टीम मॅच जिंकते तर त्यांच्या गावातला समालोचक, करंजा गावातला समालोचक, त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. खऱ्या अर्थाने त्याच्याकडे टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला मात्र महत्व दिलंय पिरकोन टीमने. नवीन गोलंदाज झालेत सोनू पाटील. समीकरण काय आलंय 24 लाईव्ह इव्हेंटचे आपले आमचे खऱ्या अर्थाने ऑपरेटर सांगतील. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34 रनची गरज आहे. 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. व्हॉट अ शॉट, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु झेल धरतीला अर्पण केलं गेलंय. झेल ड्रॉप झालाय त्यांच्याकडनं आणि झेल सुटल्यानंतर मात्र या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येस पंच, 1 शॉट आहे, 1च रन दिली जाईल. 1 शॉट आहे म्हणजे 1 रन दिली जाईल. फटका चांगला होता परंतु मागे वळून मागे धावून कॅच पकडणं हे भरपूर कठीण असतं क्षेत्ररक्षकासाठी. आणि आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये त्या क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्या टीमसाठी मात्र धावा वाचवल्यात. 2 धावा पळून जरूर काढल्या होत्या परंतु 1 शॉर्ट रन पंचांनी डिसिजन दिला. गोलंदाज सोनू पाटील पुन्हा एकदा तयार. समोर आपण पाहतो तेजस पाटील यांना त्यांच्या बॅटमधनं 1 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळालेत आणि 3 सिंगलही त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत. राईट आर्म द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार. त्यावेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. पंचांचा इशारा काहीच येत नाहीये म्हणजेच हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. इथून कमबॅक करतोय करंजा संघ. समीकरण जर पहिले येणारे चेंडू 16 मध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या 33. 16 बॉल 33 ची गरज आहे या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये बॅटिंग चांगली करावी लागणार आहे तेजस पाटील यांना. ते सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या बॅटमध्ये रन्सही आलेले आहेत परंतु या ओव्हर मध्ये धावा आतापर्यंत कमी झाल्यात. यावेळचा फटका मात्र फाईन लेगच्या रिजनला. व्हॉट अ शॉट, काय फटका लगवलाय.
खूप चांगला फटका पाहायला मिळाला आहे. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. अप्रतिम दर्जाचा टायमिंग ही प्रॉपर पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चला 4 ओव्हर जे आहेत तुमचे 20 मिनिटांमध्ये संपले पाहिजेत. 14 मिनिटं झालेली आहेत. आता 1 मिनिटामध्ये ओके 14 मिनिटं झाले. अजून वेळ आहे पण अजून एक षटक ही बाकी आहे. ते वेळेवरती चाललेत. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. ऑन साइडला पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर तेजसचा बॅट बंद आलाय. हा लागोपाठचा दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. कालच्या दिवसामध्ये मात्र उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक घेतलेला कूलर मिळालं त्यालाही. आणि त्या कूलरची काल मात्र थंड हवा खाऊन आज मळेखंडच्या मैदानावरती सध्या थंड करत असताना या मॅचला आपण पाहतोय. अरे की जिथे तापलेली होती मॅच 2 षटकाराने थंड झाली. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता परंतु पंचांचा इशारा आलाय. हा वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावरती. आता समीकरण येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 14 आणि 14 बॉल मध्ये त्यांना धावा कंप्लीट करायच्या आहेत 20. 14 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. इथून कमबॅक करेल का करंजा संघ. SPCC करंजा राईट अप ओ द विकेटने सोनू. नवलचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. नवलचा चेंडू मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळालं या बॉल वरती. आणि आता समीकरण येणारे चेंडू 13 मध्ये बनवायचे आहेत. 13 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. आणि कालच्या दिवसामध्ये खोपट्याच्या मैदानावरती जो हिरो ठरला होता अर्थातच मालिकावीरचा पुरस्कार ज्यांनी पटकवला अर्थातच विशाल गावट स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. जो भन्नाट फॉर्म मध्ये चालू आहे. खऱ्या अर्थाने खूप षटकार चौकार त्यांच्याही बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. पिरकोण गावचा हा खेळाडू डावकुरे आताचा त्याला हे चेंडू टाकू शकत नाहीये तुम्ही. गॅप मध्ये बॉल आहे. 1 बाउन्स तिकडे पकडलाच गेलाय बॉल. 1 रन कंप्लीट झालेली आहे. आणि बघता बघता मात्र 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. म्हणजे समीकरण आता राहिलं आहे. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. टीम पिरकोण टीमला 12 मध्ये 17 करायचे आहेत. यस डीजे. चला ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये झाला. पाण्याची व्यवस्था करायची. दोन्ही टीमचे 12th मॅन पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं. या स्पर्धेचा नियम आहे. यस या स्पर्धेचा नियम आहे 12th मॅन शिवाय कोणी जाणार नाही या मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन. आणि दोन टीमचे 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जातील पाणी घेऊन. आणि ड्रिंक्स ब्रेक होईल. तोपर्यंत संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. डीजे मास्टर या एक समुद्र गीत घेऊन.
मॅचला सुरुवात टाइम इथून सुरू केला जाईल. पुन्हा एकदा 4 मिनिटांमध्ये षटक संपवायचं आहे एसपीसीसी करंजा टीम. अन्यथा आपल्याला अतिरिक्त एक खेळाडू तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये घेता येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. गेट समोर ज्या गाड्या लावतात प्रेक्षकांना विनंती करतो, आमचे प्रेक्षक मायबाप, तिथे ट्रॅफिक भरपूर येते, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी अडचण होते. आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. जसं तुम्ही याल मैदानाच्या उजव्या बाजूला आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आहे. म्हणजे एंट्री गेटमधून तुम्ही जेव्हा याल ना, एंट्री गेटच्या उजव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथे गाड्या तुम्ही पार्क करू शकता. प्लीज रस्त्यावरती आणि गेटच्या समोर गाड्या पार्क करू नका. डबलचा चेंडू मात्र हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये पडेल. फक्त एक सिंगल रन मिळणारा. या एका सिंगलने मात्र समीकरण जर पाहिलं तर 10 बॉल मध्ये 15ची गरज आहे. आता येणारे चेंडू आहेत 10 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. एसपीसीसी करंजा त्यांच्या विरोधामध्ये पिरकोण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जितेंद्र घरत आपण पाहताय, माजी सरपंच व सरपंच अजय म्हात्रे चषक. चला आता आमचे समालोचक जे आहेत करंजा गावातले दीपक नाईक. यावेळचा चेंडू हव्यामध्ये एलिव्हेशन मिळाला आणि या मिस टाइम झालाय. एसपीसीसी करंजा टीम पुन्हा आगमन करत असताना या मॅच मध्ये मोठा विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना तेजस पाटील हा फलंदाज बाद झालाय. त्याच्या बॅटमधनं 3 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले होते. सेट झालेला फलंदाज मैदानाच्या बाहेर मॅच मध्ये येतोय टेस्ट. पिरकोणचा बाईक करमान मैदानाच्या आतमध्ये त्याने मात्र 2 बाईक आपल्या नावी केलेल्या आहेत. मैदानाच्या आतमधून जातोय. मागे मोगल बाईकरमॅन पिरकोणचा 2 बाईक त्याच्या नावे आहेत. परंतु आता मॅच बसलेली आहे. सेक्स फलंदाज त्याच्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. ढगावमध्ये आता आहे तो नवीन आलेला फलंदाज रुपया क्रमांक 4 वरती बाईकरमॅन जरूर आहे. फक्त 9 मध्ये 15 ही प्रेशरवाली मॅच आहे. अभिषेकचा हा बॉल समोरच्या दिशेला खेळत लंबाचा क्षेत्ररक्षक घेतोय. 1 बाउंड चेंडू पकड्यात दुसरीचा प्रयत्न आणि चांगली रनिंग विविध विकेट पाहायला मिळते आपल्याला. विशाल गावट आणि आदेश मोगल यांच्यामध्ये चांगली रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि या 2 धावी बरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 45. समीकरण आता पाहिलं तर येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 8 मध्ये बनवायचे आहेत 13. वडा मॅच अभिषेक गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल फिरवून खेळण्याचा प्रयत्न, डीप फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. ही बॉल मात्र निर्धावाला. मॅच पूर्णपणे फसत चालली आहे पिरकोण टीम साठी. आता समीकरण शेवटचे आहेत 7 बॉल, 7 मध्ये करायचे 13. या बॉल वरती जर मोठा फटका आला नाही तर चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटचा 1 बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. लोअर फुल टच होता समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी वेगाने आलेत. 1 रन कंप्लीट झालेली आहे आणि एका रन वरती संतुष्ट मानावा लागणाऱ्या पिरकोण टीमला एसपीसीसी करंजा टीमने या ओव्हर मध्ये पुनरागमन केलंय आणि शेवटच्या ओव्हर मध्ये धावा संपल ठेवल्यात. 12 धावा डिफेंड करण्यासाठी येणारे चेंडू आहेत 6 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे टीम एसपीसीसी करंजा या पिरकोण या टीमला. एसपीसीसी करंजा संघ मागची मॅच पाहिलीच असेल. डाऊरनगर त्यांच्या विरुद्ध होतं मागीरदेव भवरा. शेवटच्या बॉलापर्यंत मॅच गेली आणि तिथे मात्र मॅच स्विचिटच्या फटक्याने जिंकवली आणि मांगीरदेव भवरा त्या ठिकाणी विजयी झाला. डाऊरनगर संघ मात्र भरपूर मोठा संघर्ष त्यांनी केला या मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये, परंतु त्यांना या स्पर्धेतनं रजा घ्यावी लागली. आता मात्र पिरकोण टीम यांना 12 काढायचे आहेत. एसपीसीसी करंजा संघ 12 धावा काढून देईल का या मॅच मध्ये जर पाहिला ना तर सध्या एसपीसीसी करंजा संघ अभिराज्य गाजवतोय. कारण की मॅच जी आहे ती पूर्णपणे पिरकोण टीमच्या हातामध्ये होती आणि ते मात्र जर पाहिलं मॅच पूर्णपणे फिरलेली आहे. मॅचने रंग बदलला तो एसपीसीसी करंजा टीम मुळे.
तिथे मात्र अभिषेकचं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. सोनू पाटील यांनी 2 षटकार जरूर खाल्ले, परंतु अभिषेकच्या ओव्हरमध्ये कलाटणे आली मित्र म्हणून या मॅचला. तिथे मात्र त्यांनी 5 धावा खर्च करत फक्त 1 विकेट घेतलेली आहे आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये प्राचरण केलाय, भरोसा दाखवलाय भावेश कोळी. चला भावेश कोळी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. आणि करंजा गावाचे समालोचक यांना मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज पिरकोन टीमने लावलेला आहे. पिरकोन टीम पाहूयात आता विजयी होतोय का, कारण की थोडंसं प्रेशर मध्ये आहे पिरकोन संघ. चला 12ची गरज आहे. पिरकोन टीमचे 12th मॅन आहे, त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे, पूर्णपणे भरोसा आहे. पिरकोन संघ हार मारणारा नाहीये, जिंकणार तर आम्हीच आहोत. परंतु मित्रा हा क्रिकेटचा खेळ. 6 मध्ये 12. चला पहिलाच बॉल हवेमध्ये मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट वर नाही येतोय, तिथे झेल टिपला जाईल. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पिरकोनचा बायकरमॅन आदेश मोकल मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना जास्त योगदान देता आलं नाहीये. ही क्रुशल मॅच होती, क्रुशल मुवमेंट वरती पिरकोनचा बायकरमॅन मैदान सोडत असताना आदेश मोकलचा मात्र खेळ संपुष्टात आलाय. रत्नेश्वरी आईचं गाणी आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला जस्कार संघही पाहायला मिळणारा. जस्कार संघ म्हटल्यानंतर रत्नेश्वरी आईची आठवण येतेच आणि तो संघ आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये दिसणार इन ऍक्शन मध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता पिरकोन टीमचे कॅप्टन गेलेत, प्रसाद गावंड आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉल 12ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती भावेश कोळी, राईट अप द विकेट. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला आपण पाहतोय लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट झाले आणि बघता बघता दुहेरीमध्ये त्याला देखील कन्वर्ट केलेला आहे. भावेश कोळी हा खऱ्या अर्थाने लेफ्ट आर्म गोलंदाज आणि खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. यंगस्टर आहे खऱ्या अर्थाने आणि यंगस्टरला मात्र हिरो बनण्याची संधी आहे. भरपूर मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला उभा करून दिले तुमच्या गावाने, इथून संधी आहे हिरो बनण्याची. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू मात्र हातातनं निसटला विकेट किपरच्या आणि इथे मात्र एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 49 धावफलकावरती धावा. आता समीकरण येणारे चेंडू आहे 3 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. कोणता संघ विजयी होईल? एका बाजूला आपण पाहतोय टीम पिरकोना, दुसऱ्या बाजूला SPCC करंजा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. चला तर स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील विशाल गावंड आणि विशाल गावंडने जर ही मॅच जिंकवली तर सन्माननीय आदरणीय गोपाल शेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ही मॅच जिंकवायची. 3 मध्ये 9ची गरज आहे. 3 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. विशाल गावंड चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्या विशाल गावंडने मात्र कालच्या दिवसामध्ये मालिकावीरचा पुरस्कार जिंकलाय कोपट्याच्या मैदानावरती. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यावेळचा फटका मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय. मागच्या मॅच मध्येही घाम फोडला होता डावरनगर टीमने मांगीरदेव भवरा टीमला आणि या मॅच मध्येही घाम फोडलाय SPCC करंजा या टीमने पिरकोन टीमला. तर खऱ्या अर्थाने पिरकोन टीमच्या पूर्णपणे हातामध्ये ही मॅच होती. घशातनं घास काढलाय की काय पिरकोन टीमच्या. आणि की SPCC करंजा संघ या मॅच मध्ये असं वाटलं होतं की एका क्षणालाही मॅच मध्ये इन नाहीयेत, परंतु एकदमच जे अभिषेकचं षटक पाहायला मिळालं. 2 मध्ये 9ची गरज असताना बॉल मिस केलाय.
वीरकोन संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना या सामन्यावरती मात्र अभिराज्य गाजवतोय SPCC करंजा संघ. काय गोलंदाजी केली आहे या यंगस्टरने. भावेश कोळी नवीन हिरो, हा नवीन हिरा तयार केलाय SPCC करंजा टीमने. लेफ्ट आर्म गोलंदाज करंजा गावाला मिळालेला आणखीन एक हिरा पाहायला मिळतोय. चला एका बॉल मध्ये 9 ची गरज आहे. 9 धावा होतील का? जर गोलंदाजीने कोणती चूक केली नाही तर 9 धावा खऱ्या अर्थाने नाही होणार आहे. जर चूक केली तर 9 धावा होतील. या 9 धावा आपण आम्ही लाईव्ह पाहिल्यात होताना. या मॅच मध्ये 1 बॉल 9 ची गरज आहे. रनअप घेताना थोडासा मात्र अडथळा होतोय. तरघरच्या मैदानावरती आम्ही पाहिलंय सावळे वर्सेस मचिंद्र स्मृती दारावे सचिन नाईकचे जे षटकार पाहायला मिळाले आम्हाला. एका बॉल मध्ये 9 ची गरज असताना फुल टॉस बॉल टाकलाय परंतु काहीच फायदा होणार नाहीये. हा सामना जिंकलाय SPCC करंजा या टीमने आणि या हंगामाची पहिलीच एंट्री होती SPCC करंजा टीमची. आणि या हंगामाच्या पहिल्याच नाईटच्या एंट्री मध्ये पहिलाच मात्र सामना लाजवाब जिंकलाय. काय आत्मविश्वास वाढेल पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजांचा. खूप चांगली बॅटिंग आणि त्याचबरोबर खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली SPCC करंजा या टीम कडनं.